हेडलाईन्स नंतर सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूयात। सुरुवातीला मुंबईमधून बातमी आहे। डी गँगचा गँगस्टर आसिफ दाढीचा मुलगा समीरवरती गोळीबार झालाय। मुंबईच्या डॉकयार्ड रोड इथे गोळीबाराची घटना घडलेली आहे। गँगस्टर आसिफ दाढीचा मुलगा समीर याच्यावरती गोळीबार करण्यात आलाय। समीरच्या पायाला गोळी लागल्याची माहिती मिळते। समीरवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। गँगस्टर आसिफ दाढीचा मुलगा समीरवरती गोळीबार झालेला आहे। मुंबईच्या डॉकयार्ड रोड इथे गोळीबाराची घटना घडलेली आहे। समीरच्या पायाला गोळी लागल्याची माहिती आहे। या घटनेसंदर्भातली माहिती देतात ऋतिक गणकवार। ऋतिक, नेमकं काय घडलं या ठिकाणी? नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की आज 6:15 वाजेच्या सुमारास ही घटना आहे। डॉकयार्ड रोड जो आहे त्या डॉकयार्ड रोडच्या इथे एक बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगच्या इथे एक सायबर कॅफे आहे। त्या सायबर कॅफेच्या इथेच हा जो गँगस्टर आसिफ दाढी याचा जो मुलगा आहे समीर हा सध्या उभा होता आणि त्या ठिकाणी अज्ञातांनी येऊन गोळीबार केलेला आहे। या गोळीबारामध्ये तो थोडक्यात बचावला आहे, मात्र त्याच्या मांडीला जी आहे ती गोळी लागल्याचं पाहायला मिळते। त्याला तात्काळ त्या ठिकाणी स्थानिक नागरिक असतील किंवा पोलिसांनी या ठिकाणी आपण बघतो की जे रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून माहिती मिळते। मात्र आपण बघतो की जी घटना डॉकयार्ड रोडमध्ये घडलेली आहे त्या परिसरात खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय, कारण की समीर हा गँगस्टर आसिफ दाढीचा मुलगा आहे। आसिफ दाढीचे संबंध जी दहशतवादी संघटना आहे सिमी याच्याशी असल्याचं पाहायला मिळतंय आणि आपण बघतो की सध्या त्याच्यावरती अनेक आपण बघितलं तर गंभीर गुन्हे जे आहेत ते आसिफ दाढीवरती आहे आणि त्याचाच मुलगा जो आहे समीर याच्यावरती गोळीबार झालेला असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं पाहायला मिळतंय। आता पोलीस यामध्ये काही गँगस्टर अँगल आहे का याचा तपास जो आहे तो करत आहेत आणि कोणी समीरवरती गोळीबार केला याचा देखील शोध ते घेत असल्याचं पाहायला मिळतंय। ऋतिक, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।